तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज हे आपल्या घरात बसलेले असताना प्रतिमा त्यांना म्हणत असते, मला ना खूप जास्त काळजी वाटते हो तन्वीची. बघा ना, काल ते दोघंही गेलेत, अजून आले नाही आहेत. त्यावर रविराज तिला म्हणतात की बघ, मी तुला चांगल्या भाषेत सांगतोय, मला वाटतंय की ते दोघंही जण सेफ आहेत. आणि तसंही बघ, तिच्यासोबत तिचा नवरा आहे, मग तिला कसली गरज पडली आहे? तुला तिने एकाही शब्दाने जाताना सांगितलं का? नाही ना, मग कशाला विचार करतेस एवढा तिचा? आणि मुळात आहे ना, मी तुझ्याशी चांगला वागतो याचा अर्थ तू समजतेस ना, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि ती आता या घरातनं बाहेर पडली, त्यामुळे मी तुझ्यासोबत चांगला वागतोय, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेव. मग आता तिचा विषय परत काढून आपल्यामध्ये वाद कशाला, हे सुद्धा तुला कळत नाही आहेत का? असं देखील आता जे रविराज आहेत ते आता प्रतिमाला बोलत असतात. तर प्रतिमाला हे सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की तू ना खरंच ना एकदम भारी आहेस, म्हणजे त्या प्रियाला पूर्णपणे पुरून उरतेस. प्रियाचे सगळे छक्के पंचे तुला माहिती असतात आणि त्यावरूनच तू तिला बरोबर काय ते नाचवत असतेस, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जात असतात ना, तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती म्हणते की मला सगळ्या गोष्टी कळतात आणि म्हणूनच तर मी ही सगळी जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे. पण तुझ्या काही अटी टाकल्यास ना त्यामुळे ना तिला ह्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्याच लागल्या. पण त्यावेळेला ना तू तिचं तोंड पाहायला हवं होतंस, कसलं झालं होतं बघण्यासारखं एकदम, असं देखील आता मुद्दामूनच अर्जुन सायलीला बोलत असतो. तर सायली म्हणत असते, पण या अश्विन भाऊजींचं काय करायचं? म्हणजे बघा ना, अश्विन भाऊजी जे आहेत ना ते एकदमच विचित्र वागतात, त्यांना कधी कळेल? तर त्यावेळेला अर्जुन म्हणतो, त्यालाही कळेलच ना लवकर, तू नको काळजी करू, त्यालाही आपण बरोबर काय ते समजू, वेळच त्याच्यावर उत्तर आहे, असं देखील आता तिनं म्हटलेलं असतं. आणि मग या सगळ्याबद्दल जेव्हा ती बोलत असते तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो की मला माहिती आहे ना, ही सायली 2.0 ना या सगळ्यावर व्यवस्थित औषध आहे आणि तूच काय ते करणार आहेस, असं देखील म्हटलं जात असतं. तर त्याच वेळेला आता अचानकपणे अर्जुन सायलीचं कौतुक करत असताना फोन वाजत असतो. मग काय, अर्जुनला तो फोन घ्यावा लागतो म्हणून अर्जुन बाहेर येतो. त्याच वेळेला त्या फोनवर ना अर्जुनला कळलेलं असतं की सायलीचा तो ड्रेस आहे तो शिवून झालेला आहे. खरं तर श्रद्धा टेलरमधूनच कॉल आलेला असतो. आता अर्जुन खूप जास्त खुश झालेला असतो आणि आता अर्जुन विचार करतो की चला, आपला ड्रेस तर तयार झाला आहे, म्हणजे आपल्याला उद्या हा ड्रेस घ्यायला जायचा आहे. पण आता ही गोष्ट जी आहे ना ती प्रियाने नेमकी ऐकलेली असते आणि प्रिया जी आहे ती लगेच आपल्या माणसाला कॉल करते आणि ती आता सांगू लागते की उद्या ना श्रद्धा टेलरकडे जायचं सकाळी पहाटे लवकर आणि त्या टेलरकडनं एक ड्रेस घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की मला अर्जुन सुभेदार यांनी पाठवलं आहे, तो ड्रेस घ्यायचा आणि तो ड्रेस घेऊन सरळ माझ्याकडे यायचं. मग तर झालं ना, आणि तो ड्रेस इथे ते त्यांना सांगायचं की श्रद्धा टेलरने होम डिलिव्हरी दिलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर तो तिचा माणूस देखील या गोष्टी ऐकायला तयार होतो. पण दुसरीकडे मात्र आता महिपत आणि नागराज याचं सेलिब्रेशन करत असतात. म्हणजेच आता कशा पद्धतीने त्या प्रियाची वाट लागणार आहे, चिचुंद्रीचं तोंड पाहण्यासारखं असणार आहे, असं काहीसं त्यांचं डिस्कशन आता सुरू असतं. आणि ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी सुरू असतात ना त्यावेळेला नागोबा म्हणत असतो की हो ना, मला ना खरं तर ना तिचं ते तोंड पाहायचं आहे, जेव्हा तिची हालत आहे ना बेकार असेल, म्हणजे तिचे खरे आई बाबा जेव्हा तिच्या समोर येतील आणि अर्जुनच त्यांना घेऊन येईल, तेव्हा मात्र तिचा चेहरा ना तो पाहण्यासारखा असेल. त्यावर महिपत सांगतो, तुम्ही एक काम करायचा नागराज शेठ, मला ना त्याचा एक मस्त असा व्हिडिओ बनवून आणून द्यायचा, कसं काय आणि फोटो, मी मस्त तिचा ना तो फोटो बघणार आणि आनंद घेणार. कारण ना माझा आनंद ना इतका मोठा असतो ना की तुम्हाला सांगू शकणार नाही आहे मी, इतका भयंकर आनंद मला झालेला असणार आहे आणि तो आनंद मला साजराही करायचा आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की काळजीच करू नका महिपत शेठ, सगळं काही तुमच्या मर्जीने होणार आहे, अशा देखील गोष्टी आता सांगण्यात येतात. मग पुढे काय, आता या अशा गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता नागराजही सांगत असतो की एकदा का ना महिपत तू बघत बस, अर्जुनच तिच्या आईबापांना घरी येऊन येतो की नाही, आणि
जेव्हा त्याला कळेल ना की हेच आता प्रियाचे आई बाबा आहेत, तेव्हा तर खरी मजा येणार आहे. आता तर आपल्याला इथे बसून मजा येते, पण खरी मजा तर तिकडे येणार आहे. तर इकडे मात्र आता सायली जी आहे तिला प्रतिमाचा कॉल आलेला असतो आणि प्रतिमा सायलीला म्हणत असते की अगं कालपासून ना तन्वी आणि अश्विन ना घरातनं गायब झालेत, कुठे गेले ना काहीच माहीत नाही, मला तर ना खूप काळजी वाटून राहिलेली आहे. त्यावर सायली आता सांगू लागते की प्रतिमा त्या काळजी करू नकोस, ते दोघंही जण इथे आलेले आहेत. मग काय, ही गोष्ट कळल्यानंतर आता मात्र प्रतिमा म्हणत असते की अच्छा तुमच्याकडे आलेत का, पण मी बघ ना किती टेन्शन घेत बसली. आणि तेवढ्यातच तिकडे आता रविराज आलेले असतात आणि रविराजांना कळलेलं असतं की प्रिया आणि अश्विन आता तिकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना संताप होतो आणि ते आता खूप जास्त ओरडू लागतात प्रतिमाला म्हणतात की बघितलंस का, तू जिची काळजी करत होतीस ती तर घर सोडून सुभेदारांच्या घरात गेलेली आहे, पण तुला एकाही शब्दाने तिने काही सांगितलं नाहीये आणि तू या सगळ्याचा इश्यू करत बसलेली आहेस. तर आता प्रतिमा सायलीला म्हणत असते की सायली मी तुला नंतर कॉल करते हां, आणि असं बोलून तिने आता फोन ठेवून दिलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता रविराज म्हणत असतात की मला असं वाटलं इथून गेले म्हणजे स्वतःच्या घरी काहीतरी राहायला वगैरे गेले असतील, पण नाही, हे लोक तर ते आता त्या सुभेदारांकडे गेलेत आणि पुन्हा एकदा त्या कल्पना आणि प्रताप यांना त्रास द्यायला ती प्रिया त्या घरात गेलेली आहे. माझ्यामुळे ना त्यांना त्रास झालेला ना मला सहन होत नाही, आपली मुलगी आहे ना, मग आता आपणच यावर मार्ग काढायला हवा. काही झालं ना तरी मी तिला ना तिथे राहू देणार नाही आहे आणि सुभेदारांच्या घरात राहिल्यानंतर ती त्यांना पुन्हा त्रास देणार आणि या सगळ्या घटना मला नको आहेत, असं देखील आता रविराज म्हणू लागतात. मग आत्ताच्या आत्ता मी सुभेदारांच्या घरी जात आहे, तिला चांगलाच मी धारेवर धरणार आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, प्रतिमाला ते विचारतात की तू सुद्धा येणार आहे का. प्रतिमा म्हणते मी येते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, इतके पॅनिक होऊ नका, असं देखील म्हटलं जात असतं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रतिमा सांगते तेव्हा मात्र आता प्रतिमाला ते सांगू लागतात की मग तू का म्हणून इतकं हे करतेस, तू बघितलंस ना, त्यांना जास्त डोक्यावर चढवलंस ना की हे असंच असतं. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो की मला जावं लागेल. अर्जुनला सायली म्हणते आज इतक्या लवकर कशाला, थांबा ना. पण अर्जुन म्हणतो की माझे काम आहे, ते पटकन करतो आणि येतो. पण कसलं काम. तर अर्जुन आता सायलीला सांगतो की मीला तुझ्यासाठी सरप्राईज आणायला जात आहे. काय आहे सरप्राईज सांगा ना. अर्जुन म्हणतो सरप्राईज हे सरप्राईज असतं, ते असं सांगायचं असतं का, ते तसं सांगायचं नसतं आणि सॉरी पण मी तुला काहीच सांगणार नाही आहे, आल्यावर तुला ते सरप्राईज समजेलच. इकडे मात्र आता प्रिया विचार करते की हा अर्जुन जायला निघालाय, अजूनही हा मूर्ख आला कसा नाही श्रद्धा टेलरमधला ड्रेस घेऊन, आता तर वाटच लागेल, काय करावं कळत नसतं तिला. पण इकडे मात्र आता अर्जुन पूर्ण तयारीनिशी बाहेर पडलेला असतो आणि त्याला आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तो ड्रेस आणायचा असतो. इकडे मात्र आता ही गोष्ट प्रियाला कळलेली असते की अर्जुन आता बाहेर निघाला आहे, त्यामुळे आता प्रिया ही थोडी बाचकत असते. ती विचार करते की आता आपण 12च्या भावात जाणारे दिसतोय, म्हणजे हा माणूस अजून आला नाही तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण इकडे मात्र अर्जुन जेव्हा जात असतो तेव्हा समोर पाहतो तर काय प्रिया असते आणि त्याच वेळेला आता प्रिया लगेच त्याच्या माणसांना फोन करते की कुठे राहिला आहेस. तर तेवढ्यातच तो माणूस समोर येतो आणि म्हणत असतो की हा हा ड्रेस ना तुम्हाला द्यायला सांगितला आहे, खरं तर हा ड्रेस सांगितला आहे मला तुम्हाला द्यायला, म्हणून मी तुम्हाला हा ड्रेस द्यायला आलोय. मला ना श्रद्धा टेलरमधून पाठवलं आहे, तुम्हीच ना अर्जुन सुभेदार. हो मीच अर्जुन सुभेदार. मग काय, तो ड्रेस घेतो आणि रूममध्ये सायलीला सरप्राईज द्यायला जातो. इकडे कुठे तेव्हा जाऊन प्रियाचा जीव जो आहे तो आता भांड्यात पडलेला असतो. प्रियाला असं वाटत असतं की झालं आपण मेलोच म्हणून, पण आता तेवढ्यातच त्या माणसाने तो ड्रेस आणून त्याला शांत केलेलं असतं. दुसरीकडे आता अर्जुन सायलीकडे तो ड्रेस देतो आणि सायलीला सांगत असतो की हा ड्रेस तुझ्यासाठी आहे, हा ड्रेस घाल आणि मस्त तयार होऊन खाली ये. सायली म्हणत असते की खरंच का, पण सगळ्यांसमोर येऊ का असाच ड्रेस घालून. त्यावर आता अर्जुन सांगतो की हो हाच ड्रेस घाल आणि खाली ये लवकर. आणि सायली जेव्हा तो ड्रेस पाहते तेव्हा ती खूप जास्त खुश होते. पण सायली म्हणते की खाली तर सगळीच जण असतील ना. अर्जुन म्हणतो की काहीच हरकत नाही आहे, असले तरी काय झालं, घे हा ड्रेस घाल आणि खाली जा, असं देखील आता अर्जुन जो आहे तो म्हणतो. अर्जुन म्हणतो की मी खाली आहे, तू तोपर्यंत तयार होऊन ये, असं बोलून तो आता खाली जायला निघतो. तर दुसरीकडे मात्र सायली खूप जास्त खुश असते. तर इकडे आता
अर्जुन, अस्मिता आणि त्याचसोबत कल्पना बोलत असतात आणि त्याच वेळेला आता सायलीसाठी ड्रेस आणलाय आणि इतक्या लगेच ड्रेस कसं काय येऊ शकतो शिवून, मला तर शक्यच विश्वासच बसत नाही आहे, असं देखील अस्मिता आता अर्जुनला बोलत असते. पण तेवढ्यातच ना आता सायली तो ड्रेस वगैरे घालून खाली उतरत असते आणि जेव्हा ते ड्रेस घालून खाली येते ना तेव्हा अर्जुन तर एकटक तिच्याकडे पाहत राहतो. अर्जुनला आता तिच्या या प्रेमाची भुरळ पडलेली असते, कारण सायली इतकी गोड, इतकी छान दिसत असते ना आणि त्यामुळे अर्जुनना एकटक तिच्याकडे पाहत असतो. त्याचं काही लक्ष विचलितही होत नसतं. तो कंटिन्यू तिच्याकडे पाहतो आणि सायली देखील त्या जिन्यावरनं चालत येताना अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुनकडे निरखून पाहत असतानाच तिला आता अर्जुनच्या डोळ्यात तिची प्रतिमाही दिसत असते. तर इकडे मात्र रविराज आणि त्याचसोबत प्रतिमासुद्धा नेमके तेवढ्यातच आलेले असतात आणि खरं तर जेव्हा ते तेवढ्यातच येतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद जो आहे तो आता झालेला असतो आणि त्यामुळे आता छान वाटत असतं की ते अचानकपणे आलेले आहेत आणि त्यामुळेच आता इथे सायलीला सुद्धा ते पाहतात. जेव्हा सायली जिन्यावरून येत असते तेव्हा प्रतिमाच साक्षात चालत येत आहे असं कुठेतरी आता रविराजांना वाटत असतं आणि रविराज एकटक आता पाहत असतात. रविराजांना सुद्धा सायलीचं हे सौंदर्य खूपच छान आवडलेलं असतं. त्यांना कळत असतं की हीच आपली मुलगी आहे, म्हणजे तिच्यामध्ये जे काही गुण आहेत ना ते खरंच एकदम छान आहेत आणि ते गुण आपल्या मुलीमध्ये सुद्धा असायला हवे होते असं त्यांना वाटतं आणि त्यामुळेच आता ते थोडे सायलीला बघून भावूक झालेले असतात. इकडे सुद्धा अर्जुनही सायलीकडे एकटक पाहत असतो आणि त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती सुद्धा सायलीकडे पाहत असते. सायलीने तिच्या साडीचा ड्रेस शिवला आहे हे बघूनच तिला आता खूप जास्त आनंद झालेला असतो आणि जेव्हा सायली समोर येऊन उभी राहते तेव्हा आता प्रतिमाची ती साडी रविराजांना सुद्धा आठवते की ती साडी सायलीने घातली आहे. ती साडी ही आपल्या बायकोचीच म्हणजे प्रतिमाची होती, पण त्यावर सायली खरंच खूप सुंदर दिसत आहे. जेव्हा आता साडीचा ड्रेस सायलीने घातलेला आहे म्हटल्यावर सायली तर खूपच गोड दिसत होती आणि त्यामुळे ना प्रतिमाचं सौंदर्य तिच्यामध्येच खुलून दिसत होतं. तर दुसरीकडे आता प्रतिमासुद्धा सायलीचं कौतुक करत सायलीला जवळ घेते, तिच्या डोक्यावर ना आणि हात फिरवते आणि म्हणते की खरंच ग मुली खूप गोड दिसतेस, म्हणजेच ना हा ड्रेस तुला खूप सुंदर दिसतोय. तर इथे अस्मितासुद्धा सायलीचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की हो ना किती सुंदर दिसतोय हा ड्रेस. आणि अस्मिताही म्हणते की 2 दिवसात खूप सुंदर ड्रेस शिवून दिला आहे तुला अर्जुन आणि एकदम परफेक्ट ड्रेस आहे, कुठून शिवून घेतला आहेस. तर आता अर्जुन श्रद्धा टेलरचं नाव घेतो. त्याने टेलरचं नाव घेतल्याबरोबर इकडे मात्र आता प्रियाची बोलतीच बंद होते. प्रियाला कळत नसतं की काय बोलावं, त्यामुळे आता प्रिया थोडी बाचकळलेली असते, पण आता प्रियासुद्धा तिथेच उभी असते. तर अर्जुन आता खूप भारी वाटत असतं की सायलीने तो ड्रेस घातलेला आहे, आपण तिला गिफ्ट दिलेला. आणि त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते की सायली तुला माहिती आहे का, अर्जुनने खरं तर ना हा ड्रेस माझ्या साडीचा शिवायचा म्हणून नेला होता, पण तुला खऱ्या अर्थाने माहिती आहे का ही साडी प्रतिमाची आहे आणि तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायला मिळाला, यापेक्षा दुसरं भाग्यच असू शकत नाही. आणि त्याच वेळेला आता इकडे असणारे प्रतापही म्हणतात की हो ना, आपण नेहमीच म्हणतो ना प्रतिमाचं आणि सायलीचं मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे आणि अगदी ना ते तसंच झालंय बघा ना, योगायोग म्हणायला हरकत नाही. पण सायलीने प्रतिमा आत्याचे साडीचा हा ड्रेस शिवलेला आहे, म्हणजे किती छान वाटतंय ना. तर दुसरीकडे मात्र आता रविराज जे असतात ते सायलीचं सौंदर्य वगैरे पाहतात आणि सायलीला म्हणतात की मला माहीत नाही पुढचा जन्म असतो की नाही, पण जेव्हा आमचा पुढचा जन्म असेल ना त्या पुढच्या जन्मात एक बाळ म्हणून, एक मुलगी म्हणून मला तूच हवी आहेस माझ्या पुढच्या जन्मी, असं देखील आता रविराज सायलीकडे पाहून बोलत असतात आणि त्यावेळेला सायलीचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. तर इकडे मात्र आता हे सगळं ऐकूनच खूप जास्त राग जो आहे तो खरं तर आता प्रियाला येत असतो. तर जेव्हा हे सगळं जेव्हा ते म्हणतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद इथे सायलीला होतो आणि प्रतिमासुद्धा खुश असते. आणि त्यावेळेला रविराज हे सगळं बोलतात तेव्हा हे सगळं आपल्याला ह्या फक्त गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुनमुळे शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे आता रविराज जेव्हा मायेने सायलीच्या डोक्यावर हात फिरवतात तेव्हा सायली आता धावतच अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला जाऊन ती आता मिठी मारू लागते. अर्जुनही म्हणतो की अचानक सायलीला काय झालं, पण सायली खूप जास्त भावूक झालेली असते आणि तिला मायेचा आधार, हक्काचं स्थान जे आहे ते अर्जुनकडे दिसतं. म्हणूनच तिने आता अर्जुनला कडकडून अशी घट्ट मिठी मारलेली असते. आणि त्याच वेळेला आता ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, आज माझ्या नशिबात जे काही चांगलं घडतंय ना ते फक्त तुमच्यामुळे, म्हणजे तुमच्यामुळेच, कारण आज मला माझ्या जवळ
जवळची इतकी छान माणसं भेटलीत ती तुमच्यामुळेच तर भेटलेली आहेत आणि त्यामुळे ना तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही असं देखील ती आता म्हणू लागते। तर अर्जुन देखील सायलीला मायेनं जवळ घेतो आणि त्यामुळे आता इकडे अर्जुन जेव्हा सायलीला समजून घेत असतो तेव्हा सायलीला त्याचा खूप जास्त आधार वाटू लागलेला असतो आणि त्यामुळेच आता अर्जुन सायलीला म्हणतो की अजून तर काहीच नाही, अजून बरेच धक्के बाकी आहेत, म्हणजेच तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधायचा कार्यक्रम माझा चालू आहे। एकदा का तुझे खरे आईबाबा भेटले ना का बघ मी जे काही करतोय ना ते सार्थकी लागेल असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलू लागतो। अर्जुन जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा सायली म्हणते की मला त्यावर विश्वास आहेच हो की तुम्ही माझ्यासाठी सगळं करायला तयार आहात, पण ह्या ज्या गोष्टी मला दिल्यात ना माझं कुटुंब माझं सगळं काही ते तुमच्यामुळे मला भेटलेलं आहे। मला तर माझं असं कोणीसुद्धा नव्हतं, पण आज तुम्ही आहात ना म्हणून मला खूप जास्त आधार मिळाला आहे। मला खूप बरं वाटते, माझी अशी स्वतःची अशी माझी माणसं माझ्या पाशी आहेत, यामुळे मी स्वतःला खूप जास्त लकी समजते असं देखील आता सायली म्हणत असते। आणि त्याच वेळेला आता कल्पनाही म्हणते की खरंच ना अर्जुन म्हणतोय ना ते एकदम बरोबर आहे सायली, आम्ही सुद्धा ना खूप जास्त उत्सुक आहोत ग तुझे आईबाबा पाहण्यासाठी, म्हणजे इतकी गुणी मुलगी, त्यांनी संस्कार तू सुद्धा खूप छान केलेत तुझ्यावर आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की त्यांचे जे संस्कार आहेत तेच मला आवडतात आणि तुझे आईबाबा कोण आहेत ना हे जाणून घ्यायची उत्सुकता मला सुद्धा आहे, कारण त्यांनी इतकी सुंदर मुलगी घडवली आहे, तर तुझे आईबाबाही खरंच सुंदर असतील आणि सुरेखही असतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं देखील आता म्हटलं जात असतं। आणि जेव्हा या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की सायलीसुद्धा अर्जुनकडे पाहत असते, तर अर्जुन तिला डोळ्याने इशारा करून सांगत असतो की काळजीच करू नको, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील। तर दुसरीकडे मात्र आता घरात खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं आणि त्यामुळे प्रतापही खुश असतात आणि ते बोलूनही दाखवतात। तर तेव्हा ना आता प्रिया तिकडनं काढता पाय घेत असते, कारण ना तिला हे सगळं सहन होत नसतं की सायलीचं कौतुक होतंय आणि तिला साधा विचारतही नाहीये, म्हणून ते तिथून जात असते। तर रविराजांना आधीच धमकी द्यायची असते, म्हणजे आधीच रविराज हे सगळं ठरवून आलेले असतात की हिला बटणीवर आणणारच आणि म्हणून तर रविराज आता निघालेले असतात। पण ज्यावेळेला रविराजांनी हाक मारलेली असते तन्वीला की तन्वी मला तुझ्याशी बोलायचं आहे, तेवढ्यातच प्रतापमध्ये येतात आणि प्रताप म्हणतात की राहू दे ना आज नको ना काहीच वाद, कारण आजचा दिवस खूपच हॅपी होता आणि प्रताप यांना आज उगाच ना वाद नको होते, म्हणूनच त्यांनी ते विषय टाळायचे ठरवलेले असतात। तर प्रिया जात असताना जेव्हा रविराजांनी थांबवलेलं असतं तेव्हा प्रियाबद्दल आता ते बोलू लागतात की जाऊ दे, विषय वाढवूया नको, हा विषय इथेच थांबवूया असं ते आता रविराजांना सांगतात। तर रविराज देखील शांत बसतात। तर खरं तर इकडे सायलीला रविराज म्हणत असतात की मी याचसाठी आलो होतो, पण अचानकपणे तुझं हे रूप दिसलं, मला खूप जास्त आनंद झाला। दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो पुन्हा एकदा श्रद्धा टेलरकडे गेलेला असतो आणि त्याच वेळेला भिंतीवर लावलेला तो फोटो पाहतो आणि त्यावेळेला तो आता विचारत असतो की ह्या कोण आहेत, आणि म्हणजे त्यांनी बबलीचा फोटो आधीसुद्धा पाहिलेला होता ना आणि तोच फोटो आता त्यांनी पाहिलेला असतो आणि तो विचारत असतो की हा फोटो तुमच्याकडे कसा, त्यावर आता ती आमची मुलगी आहे आणि 20-22 वर्षा पहिले ती आमच्यापासून दुरावली गेली आहे, आम्ही बराच शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही आम्हाला सापडली नाही। मग काय, इथे आता अर्जुनच्या लक्षात येतं की हेच तर सायलीचे आईबाबा आहेत, जितके दिवस आपण शोधत होतो हे आईबाबा हेच आहेत। मग अर्जुन त्या दोघांनाही घेऊन जायला निघतो, तर हे सगळं इथे असणारे महिपत आणि नागराज बघत असतात, तर त्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ते विचार करत असतात की चला फायनली आपण जो विचार केलाय तो एकदम परफेक्ट झालेला आहे आणि त्यामुळेच आता ते खूपच जास्त हॅप्पीही असतात। आणि त्याचमुळे आता अर्जुन जो आहे तो घरी येतो आणि अर्जुन जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र तो बोलत असतो की सायली तुझ्यासाठी सरप्राईज आहे। मग काय, सायली दाराकडे पाहत असते, मग दारावर आता 2 माणसं आलेली असतात, तर सायली विचार करते की हे कोण असतील आणि सायली विचारते सुद्धा। त्यावर आता अर्जुन सांगतो की सायली हे तुझे आईबाबा आहेत आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा मात्र आता सायलीला सुखद धक्का बसतो। सायलीच्या हातात फुलांचं ताट असतं ते सुद्धा खाली पडतं आणि सायली एकटक पाहत राहते। तर आता तिथे प्रियाला सुद्धा धक्का बसतो, कारण आता प्रियाला कळून घेतलेलं असतं की हे तर आपले आईबाबा आहेत। मग आता काय होईल मालिकेत ते पाहणं सुद्धा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।